काही काय म्हणतात, आज नांदेड जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुमाळा चालू आहे. BJPचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे लाडकी बहीण योजना काय सांगतात? लाडक्या बहिणीला 3000 पुढे म्हणून सांगितले तर दीडच पाठवले. आणि तुम्ही पुढच्या आला आम्हाला तर हो संजय समजा त्यांचे विकास कामं भरपूर चांगले आहेत. त्यांचे संबंध पण चांगले आहेत. कोण्या गरीब गुरुबाला आलेल्याला मदत करणारे आहेत. त्यासाठी योग्य ते आहे. कोणत्याही मदत देऊ शकतात ते. नाही कोणी बेमार पडो, कोणी काही पडो, कोणी कसे हो त्याला मदत देतात. कोणी गरीब असो, भाड्याचा असो, कसं ते धावून येतात. मला पाणी ते पाणी समजा सोयी करतात. समजा सोयी करतात. काही झाले म्हणजे देतात. कोणाचे भांडं कंटे चटणी जातं समजा करतात. या लाडकी बहिणीचा हप्ता लाडक्या बहिणीचं काय येते एका दिवशी काय मागून टाकतात. काय ताई निवडून खायचं टाकतात. मागून कोण टाकायला करणार नाही का? काय सांगा ताई तुम्ही काय सांगा? नाही निवडून खायचं टाकतात. मागून कोण टाकायला लाडकी बहीण योजनेचे पैसे पहिले काय आम्हाला आधीच माहिती एवढी आमची इच्छा आहे संजू वगैरे यावेळेस यावा. कारण काय आम्ही गोरगरिबाला त्यांना हात दिला जातं. आम्हाला सांभाळून घेणारे गलीमध्ये कामं करणारे अडचण पडली तर गेले वापस करणारे कशाची काम हे इच्छा आहे की यावं एवढंच आहे. त्यांच्याकडून घरोघरी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्याकडून प्रतिक्रिया कसं जनतेचं उत्सव निर्माण आहे आणि त्या जनतेच्या कामाच्या बद्दल काही कमतरता असेल या विचारांच्या प्रत्येक लोक आहे. त्यांच्याकडून प्रतिक्रिया जनतेचा विकास मूलभूत किती सुखपूर्ण लाईट रस्ते व त्यांच्याकडून काय पुढची अपेक्षा आहे जनतेला भेटीची त्याचा कसा भेटला बनून आज तुम्ही बघितलंच आहे जे रॅलीला प्रतिसाद मिळाला आहे ते अद्भुत आहे. होतो ना भविष्य अशी रॅली होती. या रॅलीतूनच जनतेला सांगितलं मावळी जनतेला सांगून दिलं आहे की हा विजय भाजपच्या 5 उमेदवाराचा आहे आणि नक्कीच भाजपचे 5 उमेदवार होते. यात काही शंका नाही. कालची तुम्ही सभा बघितली जी आहे जाहीर सभा सभेमध्ये आजपर्यंत शिल्पा हडको या नवीन नांदेड भागामध्ये एवढी मोठी सभा झालीच नाही. एवढी मोठी सभा झाली कारण जनतेचं प्रेम आहे आमच्यावर सगळ्यावर आणि 5ला 5 ही मायमाऊली जनता आम्हाला निवडून देणार आहे सभागृहात पाठवणार आहे. सर तुमच्याकडून जनतेला अशी अपेक्षा आहे की विकास कामाचं जाऊन पुढे नेणार. आज लाईट बिल असतील आणि प्रत्येक ठिकाणी गेल्या लाईट बिलाचा प्रॉब्लेम बिल जास्त वाढून दिलं जाते. नगरपालिकेमध्ये स्वच्छता अभियान थोडं वाटत नाही. त्याच्याकरता तुमचं कार्य काय काय? नक्कीच आम्ही महापालिकेमध्ये गेल्याच्या नंतर जे स्वच्छता आहे त्या स्वच्छतावर आणि आपल्या इथं रस्ते ड्रेनेज लाईनची जी समस्या आहे पाण्याची या याच्यावर आम्ही सगळेजण बसून तात्काळ निर्णय घेऊन प्रशासनाला सूचना करून की काम स्वच्छता शहर स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे आणि बाकीचे रोड रस्ता असेल यासाठी आम्ही सर्वजण जिल्ह्याचे राज्याचे खासदार तुमरावजी चव्हाण एकच पर्याय चव्हाण साहेबांचे विकास करू शकतात आणि विकास त्यांनी कालही शब्द दिला आहे. जर इथले 5ला 5 मायमाऊली जनतेने उमेदवार निवडून दिले तर या भागातली कोणतीही समस्या राहणार नाही. सर्व समस्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहे आणि शब्द दिला आहे की या भागातले सुंदर असं शहर म्हणून शिल्पा हडको देऊ.